नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग आणि जीएमसी लातूर या दोन जाहिराती, जीएमसी लातूरची जाहिरात आलेली आहे. आरोग्य विभागाची जाहिरात काही दिवसात तुम्हाला दिसणार आहे. सिलेबस कोरिलेट करतात एकमेकांना. तर विद्यार्थी मित्रांनो, निद्रिस्त अवस्थेत असणारे काही आत्मे आता जागृत झालेले आहेत. एमपीएससीला हा एमपीएससी म्हणा किंवा सरळ सेवा म्हणा, या दोन्हींना सणावारासारखं पाहणारे काही माझे मित्र आहेत आणि जशी जाहिरात येते तसे हे आत्मे जागृत होतात आणि अभ्यासाला लागतात. अभ्यासाला लागण्यापूर्वी त्यांना हे माहीत नसतं की जाहिरात नेमकी आहे कशाची, त्याचा सिलेबस काय, प्रश्न कसे असतात, या अगोदरचे प्रश्न कसे होते, आपण नेमकं पद मिळवणार आहे तेव्हा कामाचं स्वरूप काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी या आत्म्यांना माहीत नसतात. मग त्यांना आत्मा न म्हणता माझे प्रिय विद्यार्थी म्हणतो आणि मी विकास आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी भरतीमध्ये गट ड या पदासाठी आणि आरोग्य विभाग भरतीमध्येही गट ड नावाचं पद आहे. त्या दोन्हींना कोरिलेट करून, आरोग्य विभागाची हालचाल चालू आहे त्यामुळं त्याला कोरिलेट करतोय मी. या दोन्हीला कोरिलेट करून आजचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर पाहूया विद्यार्थ्यांच्या मनात असणारे शंका आणि अभ्यासाची सुरुवात कुठून करायची, झिरो पासून ऍक्शन प्लॅन काय असणार आहे, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया पुढे. असे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की त्या प्रश्नांवर ते फोकस ते प्रकाश टाकत नाहीत आणि डायरेक्ट अभ्यासिकेत जाऊन बसतात, पुस्तकं खरेदी करतात, एखादा पोरगा सांगतो, मित्र सांगतो, काहीतरी सांगतंय आणि हे अभ्यासाला लागतं. अभ्यासाला लागतं, जसा पेपर जवळ यायला लागतं हे प्रेशरमध्ये येतं, टेन्शनमध्ये येतं, याला समजत नाही मी काय करू. आणि अशा अवस्थेमध्ये पेपरला जाऊन बसल्यानंतर पुरा ब्लँक होऊन जातो, समजत नाही काय. मग दोष कोणाला द्यायचा? नाही बा, आपल्याच्यानं होऊच शकत नाही, पेपरला अवघड काढतात, पेपर सेटर पेपरला अवघड काढतात. सोपे प्रश्न असतात, मी प्रश्न दाखवणार तुम्हाला. सोपे प्रश्न असतात आणि टॅकल करण्याची जी टेक्निक आहे ती टेक्निक आपल्याला शिकावी लागते अगोदर. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात कुठून करावी, कोणते विषय महत्वाचे आहेत, सिलेबस कसा समजून घ्यायचा. सिलेबस कसा समजून घ्यायचा, रोजचा अभ्यास किती तास करू, पोरं तर म्हणते 12-12 तास करू, एक दिवस रात्र एक करू, अभ्यास करू. सक्सेस होणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणतो मी दिवस 24 घंटे अभ्यास केला, खायला हे नव्हतं ते नव्हतं. यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकाची गाथा तीच असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, रोजचा अभ्यास किती करायचा, अभ्यास किती करायचा म्हणजे तुम्ही 6 घंटे जरी अभ्यास केला ना, त्या अभ्यासाला तुम्ही लॅबच्या खाली आल्यानंतर एखाद्या मित्राने प्रश्न फेकून जरी मारला तुमच्यावर, तर तुम्हाला वाचलेल्या धड्यातून उत्तर येणं अपेक्षित असतं. फक्त अभ्यासिकेत गेलं आणि वाचलं म्हणजे अभ्यास झाला असं नाही. PYQ सोडवायचे का नाही सोडवायचे, PYQ कशाला, थेरीच वाचली नाही तर PYQ नादी कशाला लागू. अरे बाबा, तू PYQ पाहशील तेव्हा तर तुला कळल की मला नेमकं वाचायचं काय. फापट पसारा करत बसण्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपला स्पीड कसा वाढल याच्याकडे आपल्याला फोकस करायचं मित्रांनो. त्यासोबत मॉक टेस्ट कधी सुरू करायची, मॉक टेस्ट. मित्राने टेस्ट सिरीज लावले म्हणून मी पण लावतो, हा असं होतं ना. चला, मी लावलेली आहे, तू पण चल बसून बघ काय होतं काय नाही. तिथे आपला मॉरल डाऊन होतो पोरांनो. आपला मॉरल डाऊन नाही होतायचा, कारण की आपल्याला माहितच नसतं येणार काय. आपण बिगिनर आहोत, आपण सुरुवात आता करतोय, जाहिरात पडली आणि आपण जागृत झालेलो आहे. तर त्यांनी मॉक टेस्टसाठी आपला ज्यावेळेस सिलेबस कव्हर होतो, आपण ज्यावेळेस परिपूर्ण होतो थेअरीच्या बाबतीत, तेव्हा आपण मॉक टेस्टला जायला पाहिजे. PYQ अनालिसिस केल्यानं आपल्याला काय समजतं की नेमका फापट पसारा सोडून आयोग विचारतं काय, पेपर सेटर विचारतं काय, पेपर सेटरला तुमच्याकडून अपेक्षित काय हे आपल्याला कळतं. त्यानंतर रिव्हिजन करायचं. रिव्हिजन नाही, पुढचं पाठ मागचं सपाट अशी अवस्था आहे आपली. रिव्हिजन करते वेळी तुम्ही ज्या काही धडे वाचताय, जे काही पुस्तक रेफर करताय, त्या पुस्तकातून आज तुम्ही एक धडा वाचलाय, त्या धड्याच्या छोट्याशा नोट्स काढा स्वतःच्या आणि त्या नोट्स वारंवार रिवाईज करत चला. रिव्हिजन मी आज केलं डायरेक्ट 6 महिन्यानं करतो नोट्स काढल्यानंतर, तसं नाही चालत. तुम्हाला रोज डेली बेसिसवर रिव्हिजन करायचे. मी काल काय वाचलं हे तुम्ही आज रिवाईज केलं तर दुसऱ्या दिवशी सांगण्याची गरज राहत नाही. आणि पेपरमध्ये नक्कीच तुमचा जो सिक्स सेन्स असतो ना, तो ॲक्युरेट, तो जागृत असतो, तुम्ही अवेअर असता. तिथं तुम्हाला बरोबर जे प्रश्न योग्य वाटतो तिथे टिक करून येता तुम्ही. त्याला म्हणतात टुक्का मेथड, बरोबर आहे. आणि शेवटच्या दिवसांची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. शेवटच्या दिवसात मी म्हणतो पेपरला उद्या जायचं आणि आदल्या दिवशी मी सायन्स वाचत बसतो. सायन्स डोक्यात घुसतं का रे, घुसतं का सायन्स? नाही घुसत. आणि पेपरला जाण्याच्या आदल्या दिवशी मी काय करतो, सायन्स वाचत बसतो. म्हणजे आदल्या दिवशी आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचा पुरी राखरांगोळी. असं न करता शेवटच्या दिवसाची स्ट्रॅटेजी
आपल्याला शेवटच्या दिवसांमध्ये काय करायचं असतं काय नाही हे आपण पाहणार आहोत. सिलेक्शनसाठी फायनल ॲक्शन प्लॅन काय असणार आहे तर 3 ते 4 महिन्यामध्ये, आता जाहिरात पडलेली आहे गड्ड्याची, 3 महिने भेटतील आपल्याला. या 3 महिन्यामध्ये आपण मॅक्झिमम पकडले. ठीक आहे, या 3 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम या इकडं सांगतो तुम्हाला काय करायचं आपल्याला 3 महिन्यामध्ये. विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी चूक काय तर अभ्यास खूप करतात पण योग्य दिशेनं नाही. बरोबर आहे, दिशाहीन अभ्यास केल्यानं, आपल्याला योग्य दिशा न भेटल्यानं, योग्य मार्गदर्शन न भेटल्यानं आपण रेसमधून बाहेर पडतो. काय करायचं, सर्वप्रथम आपण जी जाहिरात आलेली आहे ना ती जाहिरात पूर्ण वाचायची आहे. ती जाहिरात पूर्ण वाचली म्हणजे आपल्याला नेमकं पद कुठलं आहे आणि त्या पदासाठी आवश्यक असणारं ज्ञान काय हे आपल्याला समजतं. सिलेबस समजून घ्यायचा. मग त्यामध्ये आता पोलीस भरतीला इंग्लिश असतं का, नाही, पण अनेकांचा भ्रम काय, ते 4 सब्जेक्ट प्रत्येक सर्वसेवेला आहेत, इंग्लिश रट्टा मारत बसतात. वेळ गेला का नाही एवढं लक्षात ठेवा. मग काय, सिलेबस समजून घ्यायचा. थेट पीवायक्यूच्या मागं लागायचं का रे, नाही, पीवायक्यू पाहायचे पण दररोज पीवायक्यूच्या मागं नाही लागायचं. आपली थेअरी काय, मोस्ट टॉपिक, रिलेव्हंट टॉपिक लिहून घ्यायचे आणि त्या टॉपिकनुसार एक 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 धडा वाचत चालायचा, त्याच्या नोट्स काढत चालायच्या आणि फायनल रिव्हिजन टायमाला त्या नोट्स तुम्हाला म्हणजे ना घुट्टीचं काम करतात. बरोबर आहे, सर्व विषय एकाच वेळी सुरू करायचे. सर्व विषय आज वाचले, इतिहास वाचलं, भूगोल वाचलं, मराठी वाचलं, इंग्रजी वाचलं, सगळं एकाच दिवशी करत चालायचं नाही. 2-2 विषय तोडा. मराठी घेतलं, दुपारी इंग्लिश घेतलं, संध्याकाळी GK घेतलं, बस संपला विषय. करंटसाठी अर्धा-पाऊण तास देतोच आपण त्याच्यामध्ये. असं करायचं आपल्याला. त्यानंतर रोज नवीन पुस्तक बदलायचं का रे, नाही. आपण पुस्तकाची चाळणी केल्याशिवाय ते पुस्तक सोडायचं नाही. आपण जे करतोय त्याचा विश्वास ठेवायचा. पुस्तकाची चाळणी केल्याशिवाय ते पुस्तक सोडायचं नाही रे पोरांनो. आणि रिव्हिजन करायची नाही. इथं पण चुकतात पोरं. रिव्हिजन केल्याशिवाय रिव्हिजनला घाबरतात पोरं. चला बाबा अवघड टॉपिक होता आणि त्या अवघड टॉपिकच्या मी नोट्स काढल्या आणि आता ते टॉपिक परत माझ्या डोक्याला असं टेन्शन देणार आहे, मी ते वाचतच नाही. आणि त्या रिव्हिजनच्या नोट्स त्या तशाच थपी लावून असलेल्या असतात. केला तर अभ्यास खूप आहे पण काय, 0. मॉक टेस्टला घाबरायचं. जेव्हा आपण परिपूर्ण अभ्यास करतो तेव्हा मॉक टेस्टला घाबरायचं नाही. मॉक टेस्ट कशासाठी असते, मॉक टेस्ट आपले मार्क मोजण्यासाठी असते का, नाही. मॉक टेस्ट आपण किती पाण्यामध्ये आहे हे दाखवते. मॉक टेस्टला घाबरायचं का, नाही. मॉक टेस्ट आपल्याला आपल्या चुका दाखवून देते आणि त्या चुका तुम्ही पेपर झाल्यानंतर चुका लक्षात आणून फायदा आहे का, नाही. तुमच्या चुका त्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला कळतात आणि त्या चुका आपल्याला पेपरपर्यंत होऊ द्यायच्या नसतात. त्यासाठी मॉक टेस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर चला पुढे. सर्वात आधी स्वतःचे टार्गेट ठरवायचे. काय, स्वतःला विचारा रे पोरं, स्वतःला काय विचारायचं. तुम्ही म्हणताल सर मी रोज विचारतो, काय विचारायचं, मला कोणतं पद मिळवायचंय. मग कुठलं, लिपिक आहे, लॅबोरेटरी आहे, लॅबोरेटरी संबित म्हणजे पॅरामेडिकल, टेक्निकल पद आहे, ग्रुप C आहे का ग्रुप D आहे. राज्यसेवेपासून ग्रुप D चा अभ्यास सुरू. आपला जज्बा जागृत असतो आपला, आपण आत्मा आहेत, जज्बा जागृत आहे. मी राज्यसेवा करणार, राज्यसेवेने येतोय ग्रुप B वर, B वरून C वर, C वरून डायरेक्ट ग्रामसेवक पदही आजच्या याच्यामध्ये महत्वाचं आहे. मी ग्रामसेवकला नाव ठेवत नाही पण ते शासकीय नोकरी महत्वाची आपल्यासाठी. म्हणून काय, या पदाचा अभ्यास करता करता खाली येणं हे चुकीचं आहे. आपण जे पद ठरवले, जे गोल ठरवले त्याच्या मागं लागा, त्याचा रोडमॅप तयार करा स्वतःचा. ठीक आहे, ग्रुप पॅरामेडिकल पद असतात काही, मेडिकल, पॅरामेडिकल आणि जाहिरातीनुसार इतर पद जिथं आपण इलिजिबल असतो त्या पदांचीही तुम्हाला तेवढी तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. चला जाऊया पुढे. पद निश्चित केलं तर इलिजिबिलिटी, आपण इलिजिबिलिटी पाहत नाही त्या पदाच्या मागे लागतो. आपण त्या पदासाठी पात्र हे न पाहता आपण त्याच्या मागे लागतो आणि तिथं एज लिमिट किती आहे, आवश्यक शिक्षण काय आहे हे तपासत नाही. त्यानंतर एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा सोडून आपण काय करतो, डायरेक्ट सिलेबसला हात घालतो. डायरेक्ट कुठलं तरी पुस्तक घेऊन वाचायला लागतो. काय, एक्झाम पॅटर्न काय, 25-25चा पॅटर्न आहे, 60-40चा पॅटर्न आहे, 80-20चा पॅटर्न आहे. पॅटर्न काय हे न समजता आपण जर पेपरला गेलो आणि ऐन टायमाला मराठीचे 10 प्रश्न दिसले, मराठी रट्टू परेशान हो, असं वाटतं 50 प्रश्न मराठीचे आहेत किंवा 25 प्रश्न मराठीचे आहेत, येतात किती 10. लागला ना, गेम झाला आपला गेम झाला. मग एक्झाम पॅटर्न समजून घ्या आणि त्या पदाचा सिलेबस वेगळा लिहून ठेवा रे. सिलेबस हा नेहमी डोळ्यासमोर पाहिजे आपल्या. सिलेबसच्या बाहेर एक शब्द वाचायची गरज पडत नाही. म्हणजे जेवढा सिलेबस दिला तेवढंच वाचायचं नाही, तर कागदच वाचू पाठ करून टाकताल.
आणि जाताल पेपरला, त्या सिलेबसमध्ये भूगोलामध्ये खास करून महाराष्ट्राचा भूगोल जर दिला असेल तर त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय येतात, महत्त्वाचे विषय कुठले, PYQ मधून कुठले चॅप्टर आपण हायलाईट केले, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ठीक आहे, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. गट ड GMC, लातूर GMC गट ड साठी वरवरचा पॅटर्न असणार आहे, 25-25चा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे जास्त डेप्थमध्ये अभ्यास नाही करायचा. मराठी विषय मी तुम्हाला शिकवणार आहे, मराठीची सिरीज लवकरच मी लॉन्च करणार आहे. त्यामुळं चॅनलला जुडलेलं राहा. जर आपल्या चॅनलवर तुम्हाला कॉन्टेंट आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.